मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची चॅनल मध्ये। आता आपण बघतोय 10वीच्या बोर्ड एक्झाम साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आधी मी वेगवेगळ्या लेसन्स वरती टाकलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि आज बघणार आहे आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन म्हणजे 2 मार्काचे क्वेश्चन कसे विचारतात किंवा हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जनरली विचारतातच 2 मार्क्स साठी, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघतोय आपण आज पहिला क्वेश्चन, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 1000 पॉझिटिव्ह इंटिजर्स। आता 1000 पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय बघा, आणि सम ऑफ द म्हणजे काय, तर सम ऑफ द म्हणजे काय, तर ऍडिशन म्हणजे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरची ऍडिशन। आणि हा जो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यामध्ये आपण इंटिजर म्हणजे इंटिजरची ऍडिशन साठी जो फॉर्म्युला आहे एसएनचा तो फॉर्म्युला इथे यूज करणार आहे। पण आता सम ऑफ इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर्स कुठले कुठले, तर नंबर लाईन वरती 1 पासून इकडच्या लाईनचे म्हणजे जे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत ज्याला पॉझिटिव्ह साइन्स आहे त्याला आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणतो। आता कुठले पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत आपले, तर 1 2 3 डॉट 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 अप टू किती असणार आहेत आपले 1000। तर ह्या सगळ्यांची ऍडिशन किती आहे हा असा क्वेश्चन आहे, पण त्यासाठी आपण ऍडिशन करत बसायचं नाहीये। तर आपला जो फॉर्म्युला आहे एसएनचा फॉर्म्युला आहे तो एसएनचा फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे। पण त्याआधी बघा, त्याआधी ए म्हणजेच किती असणार आहे आपलं, ए किंवा टी1 म्हणजेच किती आहे आपलं 1 आहे, आणि टीएन किती आहे आपलं, टीएन म्हणजे लास्ट टर्म तर ती किती आहे आपली 1000 आहे। तर बघा एसएनचा जो फॉर्म्युला आहे तर एसएन इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट टी1 प्लस टीएन हा त्याचा फॉर्म्युला आहे। तर एन आपल्याला किती आहे माहितीये का, तर 1000 नंबर्स आहेत म्हणजे एन इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं, तर 1000 असणार आहे म्हणजे 1000/2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1000 म्हणजेच किती झाले बघा, ह्यानी जर डिवाइड केलं तर इथे किती येतात आपले 500 येतात, इंटू या दोघांची ऍडिशन केली तर किती येतात 1001 येतात। मल्टिप्लिकेशन जर केली आपण तर किती होतात 5 1 जा 5 होतात 0 0 5 1 जा 5 आणि हे 500 चे 2 zeros म्हणजे हे त्याचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सेकंड वन क्वेश्चन, विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज -940 म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, टीएन दिलेलं आहे, टीएन किती दिलेलं आहे तर 940 दिलेलं आहे, ए किती आपला 50 आहे, डी किती आहे आपला सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 40 मायनस 50 म्हणजे किती असणार आहे डिफरन्स आपला 10 असणार आहे। आणि आपल्याला फाइंड काय करायचंय तर एन इज इक्वल्स टू व्हॉट म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे। त्यासाठी आपल्याला टीएन चा फॉर्म्युला यूज करायला लागेल म्हणजेच बघा टीएन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी। टीएन चा आन्सर जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला, टीएन दिलेलं आहे -940 दिलेलं आहे इज इक्वल्स टू ए आहे आपला 50 आहे प्लस एन फाइंड आउट करायचं आहे -1 इंटू डी किती आहे आपला -10 आहे, हा पण मल्टिप्लिकेशन मध्ये राहील, हा +50 होता इकडे आल्यानंतर -50 होतील म्हणजेच बघा 940 -50 इज इक्वल्स टू -10n +10 म्हणजे या -10 ने एकदा n ला मल्टिप्लाय केले एकदा 1 ला मल्टिप्लाय केलेले आहेत। तर आता इथे या दोघांची मायनस मायनस प्लस होती, साइन काय येतं मायनस येतं म्हणजे 990 येतील इथं इज इक्वल्स टू हा +10 होता तो परत इकडे आल्यानंतर काय होईल -10 होईल आणि हा -10n ऍज इट इज तसाच राहील। तर आता इथं बघा मायनस आणि हे मायनस परत प्लस होतील म्हणजेच बघा मायनस मायनस प्लस आणि इथं जर ऍडिशन केली तर इथे किती येणार आहे आपले, तर -1000 येतील इज इक्वल्स टू -10n। तर आता हा जो -10 होता तो इकडच्या साईडला आल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल मीन्स n इज इक्वल्स टू -1000 अपॉन -10 0 0 गेट कॅन्सल झालेले आहेत आणि ज्या वेळेला डिवाइड मध्ये दोघांचं साइन मायनस येतं त्यावेळेला आन्सरला काय येतं पॉझिटिव्ह साइन येतं म्हणजेच n इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं 100 असणार आहे। थर्ड वन क्वेश्चन आहे इथं, फॉर एन एपी इफ टी1 इज इक्वल्स टू 1 अँड टीएन इज इक्वल्स टू 149 देन फाइंड द एसएन। इथं पण आता टी1 दिलेलं आहे टीएन दिलेलं आहे, डायरेक्ट एसएनचा फॉर्म्युला यूज करू शकता आणि आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो म्हणजे एसएन इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट टी1 प्लस टीएन। तर आता इथे बघा एसएन इज इक्वल्स टू एन किती आहे आपल्याला, एसएन फाइंड करायचे त्यामुळे एन ची व्हॅल्यू नाही टाकायची आपल्याला, एन ऍज इट इज तसंच ठेवायचंय। टी1 प्लस टीएन म्हणजे टी1 ची व्हॅल्यू 1 आहे आणि टीएन ची व्हॅल्यू 149 आहे
म्हणजेच बघा n/2 इंटू 150 आलेले आहेत आणि या 2 ने डिवाइड केले 2 7 जा 14 1 राहिले 2 5 जा 10 म्हणजे 75 n ही काय असणार आहे आपली Sn ची व्हॅल्यू असणार आहे. हे आपल्या याचा आन्सर असणार आहे 75 n हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा इन एन AP A is equals to 2 and D is equals to 3 then find S12. इथं पण आपल्याला डायरेक्ट Sn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता या ठिकाणी आपला जो Sn चा फॉर्म्युला आहे तो दुसरा फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1d हा फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. का तर इथे आपल्याला फर्स्ट अँड लास्ट टर्म दिलेली नाही त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. तर बघा इथं काय होईल n किती आहे आपला तर n12 आहे कारण S12 फाइंड करायचं आहे म्हणजे n किती असणार आहे आपला 12 असणार आहे म्हणून 12/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे आपली 2a प्लस n किती आहे परत 12-1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे आपली 3 आहे. 2 6 जा 12 झालेले आहेत इथं 6 आलेले आहेत. इथं बघा 2 2 जा 4 प्लस 11 इंटू 3 येतील म्हणजे 6 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 11 3 जा 33 झालेले आहेत इथं म्हणजेच बघा 6 इंटू ब्रॅकेट किती होतात 3 7 37 झालेले आहेत इथं 6 7 जा 42 4 आलेले आहे 6 3 जा 18 प्लस 2 म्हणजे 22 आलेले आहेत म्हणजे जो S12 आहे आपला तो जो आन्सर किती असणार आहे 222 हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा in an AP A is equals to 10 D is equals to -3 then find the first 4 terms. म्हणजे तुम्हाला काय करायचं पहिल्या 4 टर्म फाइंड करायचे. पहिली 4 टर्म मधली पहिली टर्म तर आपल्याला माहिती आहे T1 म्हणजेच काय असतं A असतं म्हणजे ते किती आपलं 10 आहे. डिफरन्स 3 दिलेला आहे म्हणजे T2 ची जी टर्म असणार आहे ती काय असणार आहे आपली T1 प्लस D असती. T1 प्लस D म्हणजे 10 - 3 म्हणजे सेकंड टर्म जी असणार आहे ती किती असणार आहे 7 असणार आहे. T3 जी असणार आहे ते म्हणजे T2 प्लस D हा त्याचा फॉर्म्युला आहे. T2 किती आहे आपला तर 7 आला होता 7 - 3 म्हणजे 4 असणार आहे आणि T4 किती असणार आहे आपला तर T3 प्लस D म्हणजेच किती 4 - 3 म्हणजेच किती असणार आहे 1. द AP ॲज अँड काय असणार आहे तर पहिली जी टर्म होती ती आपली 10 होती दुसरी 7 आली होती नंतरची 4 आणि नंतर 1 हे आपला AP असणार आहे. व्हिडिओ इथं संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल बघत राहा. थँक्यू.